नमस्कार. प्रवास आत्मनिर्भरतेचा आणि आधुनिक सावित्रींच्या प्रेरणेचा या दर शुक्रवारी चालणाऱ्या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 4 शुक्रवार आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील आधुनिक सावित्रींना भेटत आहोत. जसं मी तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी सांगते की 1K वी 1000 महिला उद्योजिका घडवणाऱ्या आपल्या प्रोजेक्ट मार्फत आपण 3 जानेवारी 2021 ला समाजाच्या वेगवेगळ्या अंगामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवरती काम करणाऱ्या आणि महत्वपूर्ण बदल करणाऱ्या महिलांना आधुनिक सावित्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आजच्या आपल्या 5व्या आधुनिक सावित्री आहेत माननीय सुचेता ढेरे मॅडम, ज्या वुमन इन डेटा सायन्स याच्यावरती फार महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती. तो पुरस्कार माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, वृषाली खिरे मॅडम आणि दीपा देशमुख मॅडम यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. समोर आपण त्याचं पिक्चर बघतोय. त्यांचाच प्रवास आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि या आधुनिक सावित्रीला भेटणार आहोत. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या सेशन मध्ये. थँक्यू. थँक्स मला बोलवल्याबद्दल. मी खूप आभारी आहे. येस मॅम. आणि पहिला माझ्या आवडीचा प्रश्न की आधुनिक सावित्री पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या तुमच्या भावना नेमक्या कशा होत्या? भावना अशा होत्या की जबाबदारी खूप वाढली आहे, खूप काम करायचंय, वेळ खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची खूप गरज आहे. आणि विशेषतः बायकांना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, एकच प्रकारचा प्रॉब्लेम नसतो. आणि आपल्या समाजात जे हजारो वर्षांचं कंडिशनिंग आहे बायकांवर झालेलं, समाजावर, सोसायटीवर, तो बदल खूप अवघड आहे. आणि तो बदल घडवत आणणे आणि परिस्थितीवर मात करून पुढे जाणं हा एक खूप मोठा प्रकल्प आहे. तर मला असं वाटतंय की असे सगळे उपक्रम आहेत, त्याची खूप गरज आहे. आणि आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, एकामेकाला साथ द्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. आणि याच्यात हा एक मोठा कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहे. त्याचं हेच उदाहरण आहे की बायका एकत्र येत आहेत, मोठे मोठे प्रवास घडवतायत आणि एकमेकांना सपोर्ट करतायत. हो मॅडम, नक्कीच. याच उद्देशाने आपण 1K वी ची सुरुवात केली होती हे सांगायला मला निश्चितपणे आवडेल. कारण कनेक्टिंग द डॉट्स, आपण एकमेकांना जोडले जातोय आणि ह्या जोडल्या गेल्याच्या माध्यमातून एक स्ट्रॉंग नेटवर्क आपण तयार करतोय महिलांचं, जे महिलांना त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी निश्चितपणे मदत करेल. मॅडम, थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. कारण विड्स ह्या स्टार्टअपची तुम्ही स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काम करताय. तर नेमकं हे विड्स काय आहे ते आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही सांगा. विड्सच्या 3-4 पेहलू आहेत. म्हणजे तर सगळ्यात मोठं म्हणजे वुमेन इन डेटा सायन्स असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनी हा प्रोग्राम चालू केला 2015 मध्ये. आणि ह्याचा मुख्य हे होत की त्यांनी बघितलं की अमेरिकेत मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये स्पेशलायझेशन करणाऱ्या बायकांची संख्या घटते अमेरिकेत. तर तुम्ही इमॅजिन करू शकाल की इंडियामध्ये काय म्हणजे परिस्थिती असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गेल्या 4-5 वर्षात टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झालेत. म्हणजे इंडस्ट्री, मार्केट आणि बिझनेस हे खूप वेगळ्या पद्धतीने ऑपरेट व्हायला लागलेत आणि अजून ते बदल खूप वाढणार आहेत. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीजचा वापर खूप वाढणार आहे. आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स, ह्याचं फाउंडेशन जे आहे ते मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स आहे. या मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सवर आधारित आहे. तर त्याच्यामुळे ह्या बायकांना आणि सगळ्यांनाच इन जनरल प्रोत्साहन देण्याची गरज आहे, पण बायकांना जास्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तर ह्या उद्देशाने त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरं असंही बघण्यात आलं होतं की बरेच त्याच्या पेहलू आहेत. जसं मी म्हटलं की तुम्ही जर का कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही ह्याच्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला हे बघायला मिळेल की बायका सर्वे केला तर बायका ह्या साधारण ऍडमिन, रिसेप्शन, HR, सेल्स, मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट ह्या फंक्शन्स मध्ये अजूनही जास्त बायका आहेत. कोर टेक्नॉलॉजी रोल्स मध्ये
आर्किटेक्ट किंवा खूप हाय एंड प्रोग्रामिंग अशा रोल्समध्ये अजूनही बायकांची संख्या खूप कमी आहे, खूप कमी आहे. हो. आणि ती सुद्धा जी आहे ती लोअर लेवल ऑफ द पिरामिड मध्ये, म्हणजे ज्या बायकांना 1, 2, 3, 4, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कॉलेज पास आउट झाल्यावर ज्या नोकरी करायला लागतात त्या लेवलमध्ये, नंतर ओके. 5-7 वर्षानंतर ती ड्रॅस्टिकली कमी होत जाते. आणि मग 10, 15, 20 वर्ष असं तुम्ही, अशी कोणी बाई तुम्ही खूप रेअरली बघेल की 20 वर्ष ती खूप हार्डकोर ऍडव्हान्स लेवल प्रोग्रामिंग करते, आर्किटेक्ट वगैरे. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय की मॅरेज, मॅटर्निटी लिव्ह आणि एल्डरली केअर, ह्या 3 मुख्य कारणांमुळे साधारण 3 ते 5 ते 7 वर्षांमध्ये ह्या बायका नोकऱ्या सोडून देतात. काही लग्न करायचं म्हणूनच सोडून देतात, काही ह्यांना म्हणजे फर्स्ट मदर मॅटर्निटीवर सोडून देतात. साधारण ते 3 ते 7 वर्षाच्या ह्याच्यात घडतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्यामुळे तिथे बायकांची संख्या खूप कमी होते. त्यामुळे करिअरमध्ये त्या लेवलला त्या पोहोचतच नाहीत, लिडरशिप रोलला. आणि जनरली तुम्ही दुसरा उद्देश वुमेन इन डेटा सायन्सचा स्पीकर्स, वुमेन स्पीकर्स बनवणं, तर तुम्ही बघाल त्यामुळे अशा तुम्हाला वुमेन स्पीकर्स कमी मिळतील. म्हणजे स्टॅनफोर्डनी रिसर्च केला होता, त्याच्यात विमेन रिलेटेड प्रोग्राम मध्ये एकही वुमेन स्पीकर नव्हती, सगळे मेल स्पीकर्स होते. आणि तिसरं म्हणजे आपल्या इथे रोल मॉडेल्स नाहीत, की जर का तुम्हाला अशा लोक घडवायचे असतील तर यू नीड रोल मॉडेल्स, की अशा कुठल्या बायका आहेत की ज्या सक्सेसफुल झाल्या आहेत, ते सगळं करून परिस्थितीवर मात करून त्या पुढे गेल्या. तर ह्या तिन्ही उद्देशांनी ही इनिशिएटिव्ह चालू केलं. तर त्याचा एक मुख्य भाग हा असतो की एक अॅन्युअल कॉन्फरन्स असते, ती साधारण इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या आसपास आयोजित केली जाते, जिथे आपण लोकांना ही टेक्नॉलॉजी घ्यायला इन्स्पायर करतो आणि ज्या सक्सेसफुल महिला आहेत त्यांना रेकग्नाइज करतो आणि ज्या इतर बायकांसाठी रोल मॉडेल म्हणून सर्व होतात. आणि डेटा सायन्स ह्या फील्डमध्ये त्या महिला आणि पुरुष दोघांसाठी रोल मॉडेल आहेत, कारण त्यांनी डेटा सायन्स या क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट लेवलला अशा बायका आपल्या इथे स्पीकर्स असतात. तर हा त्याचा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की टेक्नॉलॉजी ह्याला आज खूप ट्रेमेंडस पॉवर आहे, इट इज व्हेरी पॉवरफुल. ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, AIML, तर सगळ्यात मोठी त्याची पॉवर आहे स्केलेबिलिटी, म्हणजे इट कॅन रीच द मासेस. आज प्रत्येक रुरल मध्ये, प्रत्येक गावा विलेज पर्यंत टेक्नॉलॉजी, इंटरनेट, कम्युनिकेशन पोहोचलेलं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठं क्रेडिट टेक्नॉलॉजीला मिळतं. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सोशल सुधारणा कसं करू शकतो, समाजात सुधारणा कशी करू शकतो, तर त्याच्यात स्टॅनफोर्डचा एक इनिशिएटिव्ह आहे AI फॉर सोशल गुड. तर इंडियात जर का तुम्ही बघितलं तर 4-5 मुख्य सेक्टर्स आहेत, एज्युकेशन, ऍग्रिकल्चर, मेडिकल, हेल्थ केअर, फार्मा आणि पब्लिक सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट. असं कुठलं क्षेत्र नाहीये जिथे टेक्नॉलॉजी वापरता येणार नाही आज. पण हे जे 4 क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रात आपण जर का प्रगती केली तर खूप मोठ्या स्पीडने ती प्रगती वाढणार आहे. नॉलेज, इन्फॉर्मेशन, बिझनेस, ट्रान्झॅक्शन्स यांची टेक्नॉलॉजी जी पॉवर आहे स्केल करण्याची, ती इनॉर्मस आहे. तर ती पॉवर आपण डेटा सायन्स मध्ये वापरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्ही पर्सनलाइज करू शकता सगळं. हे मॅन्युअली पॉसिबल नाहीये. आज तुम्हाला जे इंटरनेटवर कंटेंट मिळतं ते सगळं पर्सनलाइज्ड असतं. मिलियन आणि बिलियन युजर्ससाठी ते पर्सनलाइज करण्याची क्षमता फक्त मशीनची आहे, माणसांची नाहीये. तुम्ही तुमचं युट्यूब जर का उघडलं तर तुमची युट्यूबची जशी स्क्रीन दिसते तशी माझी नाही दिसत. माझा युट्यूबचा फ्रंट पेज इज पर्सनलाइज फॉर मी, तुमचा इज पर्सनलाइज फॉर यू. कारण त्यांनी माझ्या हॅबिट्स, माझे इंटरेस्ट, माझे पॅटर्न स्टडी करून ते मला काहीतरी दाखवतात. तुमच्या हॉबीज, तुमचे इंटरेस्ट, तुमचे पॅटर्न्स, आणि असं प्रत्येक युजरसाठी करतात. आता तुम्ही बघा युट्यूबचे किती युजर्स आहेत. तर ही जी टेक्नॉलॉजीची पॉवर आहे हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आणि आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट टेक्नॉलॉजी, युझिंग टेक्नॉलॉजी टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आणि रिअल प्रॉब्लेम्स. तर तुम्ही जर का बघायला गेलात तर इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ पेटंट्स जे निर्माण होतात, A1, B1 ग्रेडचे जे पेटंट्स तयार होतात, त्यातले फक्त 3% पेटंट्स कमर्शियलाइज होतात.
हो, याचा अर्थ काय बरोबर. की 3% पेटंट्स मधनं खरंच तुम्ही काहीतरी रिअल किंवा बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. रिमेनिंग 97% पेटंट्स हे फक्त पेपरवरच राहतात. म्हणजे तुमची आयडिया कितीही चांगली असेल, पण जर का ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, समाजात बदल किंवा सुधारणा घालू, तर त्याचा काय उपयोग आहे? तर आम्ही अशा प्रकारच्या गोष्टींना सुद्धा या कॉन्फरन्सच्या मार्गे प्रमोट करतो विट्स मध्ये, स्पेशली विट्स पुणेमध्ये. कारण विट्स हा जगभरात इनिशिएटिव्ह चालतो. जवळजवळ आता 250 देशांमध्ये तो चालतो. पण प्रत्येक देशाचा प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ऑडियन्स वेगळा आहे, लोकांचे लेवल ऑफ नॉलेज आणि इंटरेस्ट वेगळा आहे, सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स वेगळे आहेत. तर हा टेक्नॉलॉजी हा दुसरा पार्ट आहे त्याचा. आणि तिसरा महत्वाचा पार्ट आहे की एज्युकेशन कसं द्यावं. तर आपल्या अकॅडेमियामध्ये सुद्धा खूप गॅप्स आहेत. तर आपल्या अकॅडेमियामध्ये खूप बदल करण्याची गरज आहे. जसं शिक्षण दिलं जातं, जसं नॉलेज दिलं जातं, त्याच्यात इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी हे आणण्याची खूप गरज आहे. तर ऍडव्हान्स मेथड्स ऑफ टीचिंगला इंटरेस्टिंग आणि इनोव्हेटिव्ह कसं बनवायचं आणि इफेक्टिव्ह कसं बनवायचं, याच्यावर पण आम्ही काम करतो. तर आम्ही खूप ऍडव्हान्स मेथड्स ऑफ टीचिंग आणि लर्निंग वापरतो की इट इज कॉल्ड लर्निंग बाय डुईंग. ही सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर गेमिफिकेशन्स, त्याच्यानंतर युझिंग टूल्स, म्हणजे वेगळ्या वेगळ्याचे टूल्स आणि मेथड्स वापरून जेव्हा आपण शिकतो तेव्हा वी लर्न थ्रू असोसिएशन्स. आपल्याला पाठ करावं लागत नाही किंवा आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही. आपण ते केल्यामुळे आपण त्या प्रोसेसमधनं जातो आणि आपण असोसिएशन्स मधनं लक्षात ठेवतो गोष्टी. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याच्यात प्रमोट करतो वुमेन इन डेटा सायन्सच्या मागे. आणि सगळ्यात शेवटचा भाग जो असा आहे की आम्ही जी कॉन्फरन्स एक्झिक्यूट करतो, तर आम्ही इथे वी जस्ट डोंट टॉक अबाउट टेक्नॉलॉजी. म्हणजे ही थिओरिटिकल कॉन्फरन्स नसते. आम्ही डेटा सायन्स कॉन्फरन्समध्ये डेटा सायन्स वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो की बघा आम्ही इथे कॉन्फरन्स एक्झिक्यूट करतानाच आम्ही इथे 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 डेटा सायन्स वापरलाय. आणि प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन करतो, प्रत्येक वर्षी. तर हे 4-5 पेहलू आहेत. नक्कीच मॅडम, अतिशय म्हणजे महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आपण जर बघितलं तर एकाच ठिकाणी गोळा झालेला पब्लिक आहे असं आपण म्हणू साध्या सोप्या भाषेत. आणि डेटा सायन्स असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अशा ठिकाणी जिथं गरज आहे पण तिथे योग्य आपल्याला म्हणजे सक्षम अशा व्यक्ती किंवा महिला आपल्याला तिथे बघायला मिळत नाही. आणि तुम्ही जे प्रॉब्लेम्स अधोरेखित केलेत की मॅरेज असेल किंवा मॅटर्निटी लिव्ह असेल किंवा एल्डरली केअर असेल, या ह्याच्यामुळे त्या प्रपोर्शन मध्ये महिला त्या ह्याच्यामधून कमी होतात आणि बऱ्याच वेळेला त्या नेतृत्व गुणापर्यंत म्हणजे त्या लिडरशिप लेवलपर्यंत पोहोचत नाही. मला वाटतं हा सगळाच कार्यकारण भाव ठरला असेल तुम्हाला विट्स पुणे सुरू करण्यासाठी. सो तुम्ही बेसिकली एक इंजिनियर आहात आणि तुम्ही याच्यावरती रिसर्च केलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये, म्हणजे या कारणा व्यतिरिक्त महिलांना अजून कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत? मी काय पाहिलंय की मी म्हणजे जिथे जिथे नोकऱ्या केल्या आणि जे मी ऐकते, मी सगळीकडे हे बघितलंय की आजकाल कुठलेही म्हणजे रिझल्ट लागतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे, 10वी 12वी, बीटेक, एमटेक, IAS, MBA, गेट, इन ऑल AIR, इंडिया लेवल नॅशनल रँकिंग. मी सगळीकडे बघते की तिथे बायका पुढे आहेत, गोल्ड मेडलिस्ट. म्हणजे सगळीकडे खूप जागी. म्हणजे जर का आपण असा समजा एक सर्वे घेतला की भारतात किती वेगळ्या वेगळ्या डिग्रीज आणि किती कोर्सेस आहेत आणि दरवर्षी त्याच्यात फक्त टॉपरचं मेल आणि फिमेल क्लासिफिकेशन केलं की वॉज अ टॉपर अ मेल ऑर फिमेल, तर त्याच्यात मला जे जस्ट मी एक माझ्या ऑब्झर्वेशननी पाहिलंय की खूप महिला आज टॉपर्स आहेत. पण व्हॉट हॅपन्स टू देम वेन दे गो टू कॉर्पोरेट्स? कॉर्पोरेटमध्ये गेल्यावर असं कसं होतं की मग त्यांचं पूर्ण नेतृत्व त्यांचं सगळंच जातं. तर त्याचं एक दुसरं कारण काय आहे की इव्हन टुडे द कॉर्पोरेट इज अ मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री. म्हणजे तिथे मेल्सचं प्रमाण खूप हाय आहे. आणि दीज कॉर्पोरेट्स अँड ऑफिसेस आर डिझाईन्ड फॉर मेल्स
They were all the policies, functions, even from infrastructure was designed initially for males, because if you see traditionally काय झालेलं आहे की पुरुष हे काम करत होते, बायका घरी बसत होत्या, राईट. तर सगळं म्हणजे तुम्ही जर का 25 वर्षापूर्वी बघायला गेलात तर फिमेल म्हणजे टॉयलेट्स पण नव्हते, कारण दोज ऑफिसेस वर नॉट डिझाईन्ड फॉर females to be working there. Yes. Even the processes, policies are not designed for women. The policies were designed, keeping in mind that the men are the primary employees. Even infrastructure, बसण्याची जागा, इवन तुम्ही ऑफिस अर्गोनॉमिक्स मध्ये जर का तुम्ही सोय केलं, म्हणजे तुम्ही रिसर्च केला तर टेबल, खुर्ची, एसी, हे सगळं दीज आर डिझाईन्ड फॉर मेन. विमेन अर्गोनॉमिक्स इज डिफरंट दॅन मेन अर्गोनॉमिक्स. येस. आता ज्या मोठ्या मोठ्या टियर 1 मल्टीनॅशनल कंपनीज, तिथे फर्निचर वगैरे कस्टमायझेबल असतं, हाईट, हे सगळं ह्याच्यासाठी. पण पूर्वी तसं नव्हतं. म्हणजे एवढी बदल करण्याची गरज आहे की आता मोर अँड मोर विमेन आर कमिंग इन टू दिस इन्स्टिट्यूशन्स. सो द पॉलिसीज नीड टू बी चेंज टू वेलकम अँड अकॉमोडेट विमेन अँड देअर नीड्स. तर ते अजूनही तसं स्लो आहे. आपल्याला वाटतं तसं स्लो आहे आणि त्याच्याबद्दल सेन्सिटिव्हिटी कमी आहे. कारण even today, the men are dominating there. Men are in leadership position. But when a woman will be in a leadership position, then it will be very different. Or imagine a company, started by women, for women, and if it has 70% women, their policies will be very different. तर उदाहरण द्यायचं म्हणजे मारिसा मेयर्स ही जी याहूची सीईओ होती, याहूची सीईओ झाली तेव्हा तिने त्यांच्या याहूच्या पॉलिसीमध्ये खूप बदल केले, प्रचंड बदल केले. तिने पुरुषांना 3-3 महिने पॅटर्निटी लिव्ह दिली. कारण ऍज अ वुमन शी कुड अंडरस्टँड की व्हॉट रोल मेन हॅव टू प्ले इन दॅट. तर जितक्या महिला लिडरशिप पोझिशनवर येतील तितके जास्त बदल घडतील. आणि ते एम्पथी, म्हणजे ओनली वुमन कॅन हॅव एम्पथी फॉर वुमन. आणि सगळ्यात महत्वाचा समाजातला जो भाग आहे की देर इज अ रिसर्च की जर का सगळ्या महिला काम करायला लागल्या, 2 रिसर्च आहेत. एक रिसर्च असा आहे की एव्हरी वर्किंग वुमन, महिलांनी काम केलं की जीडीपी जवळजवळ 2 ते 3 टाइम्स वाढतो. तर कसा वाढतो जीडीपी, कसा वाढतो? बिकॉज एव्हरी वर्किंग वुमन, हा गार्टनर का फॉरेस्टरचा सर्वे आहे, एव्हरी वर्किंग वुमन क्रिएट्स 3.5 अनदर न्यू जॉब्स. प्रत्येक वर्किंग वुमन ही 3.5 नवीन जॉब्स निर्माण करते, कुठल्याही लेवलचे असो, पण ती निर्माण करते. कसे निर्माण करते? जेव्हा बाई नोकरीला जाते तेव्हा ती कुक लावते, ड्रायव्हर लावते, केअरटेकर लावते, मुलांना सांभाळणारी लावते. सो जेव्हा तुम्ही नवीन मनी इज मुव्हिंग फ्रॉम वन हँड टू अदर, राईट, तुम्ही नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट करताय. तर तसा जीडीपी वाढला ना, कारण तुम्ही 1 वर्किंग वुमन इज क्रिएटिंग 3.5 न्यू एम्प्लॉयमेंट. So 100 is creating how much? 3.5 into 100. So 1000 is creating how much? Right? Yes. And similarly, there is a survey by SBI. कुठल्या तरी बँकेकडनं मी ऐकलंय की if every housewife is paid, then what will be the GDP? So the another thing is, the support from family has to increase. Which is still not there the case, because like I said in the beginning, ते जे डीप कंडिशनिंग झालंय की एकतर 90% बायका स्वतःच ऍक्सेप्ट करतात. म्हणजे दुसऱ्यांचं कंडिशनिंग तर जाऊ दे, आपलं स्वतःच कंडिशनिंग आपण बदलू शकत नाही. एक बाई दुसऱ्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आणि हा सपोर्ट घरातनं मिळायला पाहिजे, खूप घरातनं. म्हणजे मला अजून कोणी असं म्हणलं नाही की तू म्हणजे खूप तुझी क्षमता आहे टेक्निकल काम करण्याची, हे पण मग तू डोमेस्टिक वर्क मध्ये तुझी टाइम आणि एनर्जी घालवू नको, असं किती लोक म्हणतात घरातले की नाही हे तू नको करूस, त्याच्याऐवजी तू बातमी ऐक, मे बी ही चांगली न्यूज आहे. तर अजूनही तसं घरातनं सुद्धा तसं ते संस्कार नाहीयेत. आणि बऱ्याच जिथे आहेत तिथे समटाइम्स दॅट वुमेन आर अवेअर अँड समटाइम्स दे आर फायटिंग फॉर इट, दे आर डिमांड.
दॅट इज वाय इट इज Demanding हॅपनिंग. for पण you. व्हॉलेंटरीली असं कोणी नाही म्हणणार की नाही तू आता डोमेस्टिक काम करू नको, तू एखादा ब्लॉग लिही किंवा तू बिझनेस न्यूज ऐक. म्हणजे जोपर्यंत आपण करतोय तोपर्यंत करतोय. तर हे कॉन्शियसली बायकांना ह्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे आणि स्वतः व्हॉट आर यू केपेबल ऑफ, राईट? If you are capable of teaching a PhD student, then why are you teaching a first standard student, right? So you have to choose your work, time and energy based on your capability. And for that, you need equal support from your family members. And that conditioning is very difficult. मी म्हणते की कॉर्पोरेट्स वगैरे ऍटलिस्ट मी ज्या tier 1 मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये वगैरे काम केले ते खूप सुधारलेत. त्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे, पॉलिसीज आहेत. म्हणजे सगळ्या ह्या मोठ्या कंपन्या तुम्ही बघितल्या, गुगल, फेसबुक वगैरे, मायक्रोसॉफ्ट, तर इथे सगळं आहे. कंपनी सगळा सपोर्ट करते. तेवढाच सपोर्ट सोसायटी आणि फॅमिलीकडनं पण यायला पाहिजे या बायकांच्या प्रगतीसाठी. आणि बायकांना खूप इंटेन्स सेन्सिटिव्ह ट्रेनिंग देण्याची गरज आहे. सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग टू मेक यू अवेअर ऑफ युअर कंडिशनिंग, ऑफ द सोशल कंडिशनिंग, डीप कंडिशनिंग विच इज ऑन यू अँड हाऊ इट इम्पॅक्ट्स यू. आणि मी असे बरेच कोर्सेस केलेले आहेत, खूप इंटेन्स, आणि लिडरशिप रोलमध्ये असल्यामुळे आय वॉज व्हेरी लकी की सॅस्केन, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांमध्ये मला अतिशय वर्ल्ड क्लास लेवलचे कोर्सेस करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे माझं अवेअरनेस आणि कंडिशनिंग खूप बदललं. पण मला असं वाटतं की प्रत्येक बाईला तशी त्याची गरज आहे. आणि सगळेच कॉर्पोरेट्स अजून तेवढे इन्व्हेस्ट करत नाहीत त्याच्यात. आणि हे करण्याची खरंच गरज आहे. कारण तुम्ही जसं म्हणालात की दुसऱ्यानी आपल्याला जाणून द्यायच्या आधी आपण स्वतःलाच एक अपराधीपणाची भावना असते की बाबा मी हे काम टाकून माझ्या ह्याला काहीतरी वेळ देतीये. आणि तुम्ही जसं म्हणालात की डोमेस्टिक काम न करता तू हे कर, असं होत नाही. उलट तुला जे काही करायचंय ना ते पहिल्यांदा घरचं सगळं आवर आणि मग तू बाहेरची भूमिका तुझी पार पाड. आणि प्रत्येक गृहिणीला पण असंच वाटतं, महिलेला, की नाही माझी ही पहिली प्रायोरिटी आहे, फॅमिलीला मला पहिल्यांदा वेळ द्यायला पाहिजे, ती कामं व्यवस्थित वेळेत पार पाडली पाहिजेत. आणि मग जर वेळ राहिला तर मी नवीन काहीतरी करेन किंवा नव्याचा काहीतरी विचार करेन. मला वाटतं इथंच कुठंतरी ती मेख आहे जी आपल्याला बदलायची आहे. कारण ज्यावेळेला आपण व्यवसाय म्हणतो, उद्योग म्हणतो, उद्योजकता असं म्हणतो, त्यावेळेला मला वाटतं की तो 24/7 करायची गरज आहे. माझ्या मनात आलं, मला वेळ असेल त्यावेळेला, मला आवडेल त्यावेळेला, सवडीनं करायची ही गोष्ट नाहीये. तर ती आवडीनं आणि पॅशनेटली करायची. येस येस, प्रायोरिटी सो तुम्ही मला त्याला देत नाही. येस. आणि प्रायोरिटीपेक्षा जसं मी म्हणलं ना की तुमची कपॅसिटी काय आणि तुम्ही काय करताय, दॅट्स हे ऑल्सो खूप मोस्ट इम्पॉर्टंट. येस. आणि हे आपल्याला आपली जाणीव आहे का आणि आपल्या फॅमिलीला त्याची जाणीव आहे का? नाही, बऱ्याचशा गोष्टी या बाहेरून लक्षात येतात. म्हणजे आज सकाळीच मला वाटतं तो विषय झाला की ज्या वेळेला पेपरमध्ये नाव आलं किंवा कुठल्या एका मीडियाकडून इंटरव्ह्यू घेतला गेला, त्यावेळेला घरच्यांना कळलं की माझी बायको असेल किंवा माझी मुलगी असेल, माझी सून असेल, ही बाहेर जाऊन काय काम करते. तोपर्यंत काहीच अननोन होतं सगळं, की बाबा बाहेर जाते, ऑफिस आहे, करते, झालं असं. म्हणजे हे रेकग्निशन जे बाहेरून मिळतं ना, ते जर घरातून तुम्ही जसं म्हणालात सपोर्ट मिळाला किंवा एक रेकग्निशन मिळालं तर मला वाटतं तिच्या कार्याला बूस्ट मिळणार आहे. आणि ती जे काम करते त्याच्यामध्ये ती सातत्यानं पुढे जात राहण्यासाठी त्याची मदत होणार आहे. फार छान सांगता मॅडम तुम्ही. आणि आपण जरी वुमन इन डेटा सायन्स बद्दल बोलत असलो तरी मला वाटतं प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिलांच्या बाबतीत हे बघायला मिळतं. आणि ही कंडिशनिंग जर येस येस कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. आणि ही कंडिशनिंग जर आपल्याला तोडायची असेल तर अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कशाचा अवेअरनेस? अबाउट द कटिंग द कंडिशनिंग. तर हे खूप म्हणजे स्पेसिफिक आहे. आता जर का पहिले मला त्या महिलेला ऍक्सेस मिळायला पाहिजे, राईट? म्हणजे आय नीड टू गेट ऍक्सेस टू दॅट. आता कॉर्पोरेट्स, जसं मी म्हटलं की काही कॉर्पोरेट्स याच्यावर काम करतात, असे स्पेशलाइज असे ट्रेनिंग्स आहेत, मला ते ट्रेनर्स पण माहिती आहेत. तर काही कॉर्पोरेट्स याच्यात काम करतात, पण प्रत्येक कॉर्पोरेटनी प्रत्येक महिलेला तसं ट्रेन करायला पाहिजे आणि असे प्रोग्राम्स रन करायला पाहिजेत आणि त्याचा फॉलो थ्रू घ्यायला पाहिजे. काय होतं माहितीये का, साधारण तुमची व्हॅल्यू, तुमचं वर्थ
तुमचं कपॅसिटी हे कळायला साधारण तुम्हाला एक 30 एज लागतं. म्हणजे मला ऍट द एज ऑफ 30 लक्षात आलं की अरे आय एम ऍट पार विथ मेन. तोपर्यंत मी पण ऍक्सेप्ट करायचे की मी इन्फिरियर आहे. पण 30 वर्षाच्या आधीच तुमचे पंख कापले, त्याच्या आधीच तुम्ही नोकरी सोडून फक्त मग मूल आणि चूल असं बघायला लागला, तर तुम्हाला तुमची स्वतःची कपॅसिटी आणि सेल्फ वर्थ कधीच कळत नाही. मग तुम्ही ते ऍक्सेप्ट करता. तर तो एक खूप मोठा पार्ट आहे. आणि जसं तुम्ही फॅमिलीचं सांगितलं, तर अजून सुद्धा तुम्ही जर का सर्वे केला तर बायकांच्या नोकरीकडे ऍज अ जॉब बघितलं जातं, म्हणजे अ सोर्स ऑफ अर्निंग मनी. करिअर नाही बघितलं. करिअर आणि जॉब याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि इट इज नॉट कन्सिडर्ड एज सिरियस, इट इज कन्सिडर्ड एज सेकंडरी. तर हे जे समाजात हे आहे, आणि बऱ्याच बायका स्वतः सेकंडरी करतात आणि मग त्या पण ऍक्सेप्ट करतात की हे घर मूल वगैरे आपलं प्रायमरी काम आहे, आणि मग ते जमवून आपण दुसरं कसं करू शकतो तसं तेवढं त्या करतात. मग त्यातल्या त्यात त्या सोपं घेतात आणि त्या असं घेतात की ज्यांनी त्यांचा स्ट्रेस आणि ओव्हरऑल मॅनेज करता येईल. बरोबर. कारण मग त्यांना सपोर्ट नसतो. मग आपण काय विचार करतो की जे आपल्याला जमेल तेवढंच करूया. पण जेव्हा सपोर्ट असेल, आता तुम्ही ते आनंदीबाई गोपाळ की जे पहिल्या हे होत्या, जो आनंदीबाई जोशी, त्यांचा तो पिक्चर तुम्ही बघितलात, तर केवढा अप्रतिम नवरा असतो तिचा. तो सकाळी तिच्यासाठी उठून 5 वाजता आंघोळ करून 16त स्वयंपाक करताना असं त्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे त्या काळात. आणि त्या पिक्चर मध्ये असंही दाखवलंय की जेव्हा ते तिच्यासाठी ते स्थळ बघत असतात, तर तो म्हणतो की तो माणूस जरा विचित्र आहे, ॲबनॉर्मल आहे. म्हणजे त्याचं हे जे महिलांबद्दल रिस्पेक्ट आला, विचित्र असं, म्हणजे तो खूप सणकी आहे, विचित्र असं त्याच्यात दाखवलंय, पण तरी ते तिच्याशी तिचं लग्न लावून देतात. आणि जेव्हा मी तो पिक्चर बघत होते तेव्हा मला वाटलं की म्हणजे काय, पण जेव्हा मग मी बघितलं की तो बायकोसाठी काय करतो, तेव्हा म्हणलं अरे त्या काळात अशा माणसाला सणकी आणि विचित्र म्हणत असत. म्हणजे हा किती मोठा हे आहे. पण असे खूप कमी लोक आहेत. तर मला असं वाटतंय की पहिलं त्यांना एक्सपोजर देणं, त्यांचे पंख न कापणं, आणि मग त्यांना त्या स्टेजला रीच होऊन त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देणं, आणि तिथे त्या बाईची स्वतःची एनर्जी आणि स्वतःचं विल, डिटर्मिनेशन, आणि तुम्ही किती फाईट करू शकता, तुम्ही किती प्रतिकार घेऊ शकता, तुम्ही किती सहन करून बरोबर तुमचे इमोशन्स मॅनेज करून पुढे जाऊ शकता. तर हे सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. पण डेफिनेटली आमच्या इथे बऱ्याच बायका मोटिवेट होतात, त्या नेक्स्ट स्टेप्स घेतात, पण द प्रोसेस इज स्लो असं मी म्हणेन. अजूनही इट इज व्हेरी स्लो. नक्कीच मॅडम. या सगळ्या सोबतच तुम्ही, मला वाटतं, जेंडर इक्वॅलिटी आणि स्किल डेव्हलपमेंट, स्किल एनहान्समेंट वरती पण काम करताय, तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ते कोणकोणत्या प्रकारचे स्किल्स आहेत, किंवा जेंडर इक्वॅलिटीसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत, किंवा काय उपक्रम राबवलेले आहेत? मला असं काय वाटतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की वी बिलीव्ह इन डुईंग, म्हणजे लर्निंग बाय डुईंग किंवा प्रूव्हिंग बाय डुईंग. नुसतं बोलण्यात काय अर्थ नाही. तर पहिल्या आता गेले 2-3 वर्ष आम्हाला एक असा फीडबॅक मिळाला की आम्ही असं बघितलंच नव्हतं की महिला इंडिपेंडेंटली असा एंड टू एंड, म्हणजे आम्ही ज्या लेवलची कॉन्फरन्स पुण्यात करतो की महिला एंड टू एंड इंडिपेंडेंटली ड्राईव्ह करतायत, सगळं एक्झिक्यूट करतायत, प्लॅन करतायत, फंड्स मिळवतायत. तर असं बऱ्याच पुरुषांनी मला येऊन सांगितलंय की मला माहितीच नव्हतं, माझी अशी धारणाच नव्हती. मी पहिल्यांदाच बघितलं की एक बाई असं लीड करते आणि एकटी सगळं डिलिव्हर करून दाखवते. तर मला असं वाटतं की करून दाखवणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यात आमचे सगळे प्रोग्राम्स असतात, आमचे मंथली मीटअप्स असतात, स्टडी ग्रुप्स असतात, फोकस ग्रुप्स असतात, स्ट्रक्चर्ड मेंटरिंग फॉर हॅकेथॉन्स असतात, आणि अगदी खूप छोटी गोष्ट, लेखन ही इतकी पॉवरफुल स्किल आहे. ब्लॉगिंग अतिशय पॉवरफुल स्किल आहे, आणि बऱ्याच लोकांमध्ये ती असते, पण आपण ती वापरत नाही. आणि ती व्यक्त करण्यासाठी तर अजून पॉवरफुल आहे. म्हणजे मला जेव्हा कुठल्याही गोष्टीचं इंटेन्स फिलिंग होतं तेव्हा मी ते लिहून व्यक्त करते. तर आम्ही अगदी ही वाटणारी छोटी गोष्ट आहे, पण ही केल्याने आम्ही हे एनकरेज करतो. आमच्या कॉन्फरन्समध्ये ब्लॉगिंग कॉम्पिटिशन असते, आणि ते लिहिल्यानंतर बायकांना जे ऍप्रिसिएशन मिळतं, आयडेंटिटी मिळते,
किती छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला वाटेल, पण हे मी खरी उदाहरणं सांगते की दॅट इट इज अ काइंड ऑफ सिरीज इफेक्ट, सायक्लिक इफेक्ट आहे. मग त्याच्यामुळे त्यांना अप्रिसिएशन मिळतं, एक्नॉलेजमेंट मिळतं, मग ते अजून करतात, मग अजून. तर सक्सेस आणि अप्रिसिएशननी ते अजून अजून करत जातात आणि पुढच्या स्टेप्स घेत जातात. पण जसं तुम्ही म्हणलात तसं फक्त टेक्नॉलॉजी उपयोगीची नाहीये, ओव्हरऑल त्यांची डेव्हलपमेंट की म्हणजे आम्ही एक सर्वे घेतला होता, तर त्यांना टाइम मॅनेजमेंट अजूनही चॅलेंज वाटतो. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की वी डोंट अंडरस्टँड हाऊ टू मॅनेज अवर टाइम. आणि स्ट्रेस आणि वर्क लाईफ बॅलन्स दिस इज द टॉप कन्सर्न ऑफ द वुमेन. तर त्याच्यासाठी खूप चांगले ट्रेनिंग्स आहेत. आणि त्याच्यात दुसरं एक महत्वाचं आहे की विमेन आर व्हेरी पुअर इन डेलिगेटिंग. म्हणजे डेलिगेट करणं, काम दुसऱ्यांना डेलिगेट करणं. आणि देर आर लेवल्स ऑफ डेलिगेशन. तर शक्यतो सगळं स्वतःच करायची सवय असते आणि घरात ती जास्त असते. स्वतः बरोबर स्वतःच्या आसपास, म्हणजे मी ज्या सक्सेसफुल महिला बघितल्या आहेत, दे हॅव क्रिएटेड अ इकोसिस्टम अराउंड देम, अ सपोर्ट सिस्टम अराउंड देम, सपोर्ट सिस्टम ऑफ सर्वंट्स, सपोर्ट सिस्टम ऑफ नेबर्स, फ्रेंड्स. तर ह्या काही म्हणजे, आणि त्या खूप केअरफुली आणि कॉन्शियसली करतात. असं नाही की ते घडलंय, विचारपूर्वक त्यांनी केलेलं आहे. तर तिथे विमेन आर पुअर इन दॅट. सेकंड थिंग, विमेन आर व्हेरी पुअर इन नेटवर्किंग. हा खूप मोठा रिसर्च आहे की इव्हन ज्या बायका नोकरी करतात, मी अगदी मोठ्या मोठ्या लेवलच्या बघितल्या आहेत, इव्हन फाउंडर वगैरे, की आपलं काम करायचं आणि पटकन निघून जायचं घरी. कारण जे मी म्हटलं की घरी जे असतं की मला घरी जाऊन माझी जबाबदारी आहे, वेळेवर मला जायचंय, मला स्वयंपाक करायचा आहे, माझ्या मुलांचं. दिस इज इव्हन टुडे कन्सिडर्ड ॲज प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ विमेन. मोठ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा बोलताना लोक मला असं सांगतात की म्हणजे बोलण्याचं हे असतं की ते करून मग तुम्ही करा. इव्हन टुडे दॅट इज युअर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी, हाऊएव्हर टॅलेंटेड ऑर व्हॉट एव्हर यू आर. तर हे जे माइंडसेट आहे हे खूप अवघड आहे. मी पुन्हा पुन्हा तोच पॉइंट म्हणत असेन, पण इट कम्स बॅक टू दॅट. And hence, they don't spend enough time in networking, bonding, building relations. And there are different levels of networking: team, within your organization, outside your organization, communities. And having your, identity, creating your identity, promoting yourself as a brand. Women are very poor in promoting themselves. Demonstrate their skills. तर मी कालच एका गुणाचा तरी रेझ्युमे रिव्ह्यू करत होते. ती जवळजवळ 2-3 वर्ष माझ्या अंडर काम करते. तर म्हटलं, अगं तू तुझं काम नीट प्रेझेंट नाही केलंयस. म्हटलं, वेन यू आर मेकिंग अ रेझ्युमे, यू आर सेलिंग युअर सेल्फ. सो यू आर अंडर रिप्रेझेंटिंग युअर वर्क. यू हॅव टू हायलाइट. मी म्हटलं, तू जास्त दाखवू नको, पण तू जे केलंयस ते तू दाखवत नाहीयेस. So women don't often talk about their success, or they don't promote or publicize, or so this is another area where they are weak. तर हे करण्यात मग वेळ नसतो त्यांना. आता एखादी खूप प्रामाणिक संस्था असेल जी केअरफुली तुमचं परफॉर्मन्स वगैरे मॉनिटर करत असेल, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या बऱ्याच संस्था अशा असतात जिथे सुपरफिशियल असतं आणि म्हणजे बऱ्याच परसेप्शन लेवलवरती परफॉर्मन्स मॉनिटर केलं जातं, तिथे मग ह्या महिलांचं नुकसान होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांना ट्रेनिंग देण्याची खूप गरज आहे. तर ह्या वर्षीच्या कॉन्फरन्समध्ये आम्ही त्यामुळे असे काही हे ठेवलेले होते की हाऊ टू ब्रँड युअर सेल्फ, हाऊ टू प्रमोट युअर सेल्फ, हाऊ टू हॅव युअर प्रोफाईल. नंतर एक फेसबुकच्या एक खूप सक्सेसफुल लीडर आहे फेसबुकमध्ये, तिने व्हॉट वुड यू डू इफ यू आर नॉट अफ्रेड, मला भीती वाटत नसती तर तुम्ही काय केलं असतं. त्याच्यावर तिने तिचे एक्सपिरियन्सेस ऍज अ वुमन शेअर केले. कारण इंटरनॅशनल वुमेन्स डे ला इव्हेंट होता म्हणून आम्ही थोडेसे असे मोटिवेशनल टॉक्स पण ठेवलेले होते. तर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या सॉफ्ट स्किल्सची खूप गरज आहे आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये सॉफ्ट स्किल्सना खूप अंडररेट केलं जातं, एवढं महत्व दिलं जात नाही. हार्ड स्किल्सना जास्त महत्व दिलं जातं. पण जर का तुम्ही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये गेलात, टियर 1 मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये वगैरे, तर तिथे खूप सॉफ्ट स्किल्सना खूप प्राधान्य दिलं जातं. तुमचे सॉफ्ट स्किल, यू आर नॉट सक्सेसफुल बिकॉज ऑफ युअर हार्ड स्किल्स, बट ऍक्च्युअली सॉफ्ट स्किल्स. येस.
तर ह्या सगळ्या नक्की. गोष्टींमध्ये त्यांना टाइम मॅनेजमेंटचे खूप सुंदर ट्रेनिंग्स आहेत. प्रायोरिटाईज कसं करायचं, डेलिगेशन वर ट्रेनिंग आहे. देर आर लेवल्स ऑफ डेलिगेशन. तो एक टाइम मॅनेजमेंटचाच भाग आहे. आपलं टाइम आणि एनर्जी कशी मॅनेज करायची, कशी चॅनलाइज करायची. आणि मी आता एवढ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करते. वी आर ऑल ओव्हरलोडेड विथ इन्फॉर्मेशन. एवढी माध्यमं आलेली आहेत, ईमेल्स, फोन्स, व्हॉट्सअप्स, लिंक्डइन, इकडून तिकडून मेसेजेस. हाऊ टू मॅनेज युअर सेल्फ, हाऊ टू गेट ऑर्गनाइज्ड. I see many people, they are working, they are not organized, and hence they are less productive. And Yes. sometimes they make me less productive. म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण त्याच्यात विळख्यात ओढवून घेऊ शकता आणि घेताच बरोबर. तुम्ही. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवरती पण ट्रेनिंग्स द्यायला पाहिजेत. आणि ते ट्रेनिंग मला वाटते विड्स पुणे मार्फत आता आपण ऑनलाईनच्या माध्यमातून देतोय बऱ्याच महिलांना, आणि ते एक जागरूकता निर्माण, अवेअरनेस निर्माण करण्याचं काम विड्स पुणे अतिशय सक्षमपणे करत आहे. आता खूप स्पीकर्स वगैरे आहेत. आता आमच्या इथे एक मागच्या वर्षी स्पीकर होती, ती BA, शी वॉज अ BA ग्रॅज्युएट, पण आज ती एका डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग कंपनीची फाउंडर आहे. वा. तर आम्ही अशा सक्सेस स्टोरीज पण आम्ही हे करतो. आणि तिला एवढा ह्याच्यातनं फायदा झाला. तिने आम्हाला फीडबॅक दिला होता की तुम्ही मला आयडेंटिटी दिली. तिची आम्ही स्टोरी हिंदुस्तान टाइम्सने कव्हर केली. तर ती म्हटली की यू हॅव गिव्हन मी आयडेंटिटी. त्याच्यानंतर दुसरी एक महिला जी HR मध्ये होती, तिची प्रायमरी स्किल्स MBA इन HR आहे, ती आता NLP मध्ये काम करते. तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि ऍक्च्युली मॅथ्स अँड स्टॅट्स तर खूप इझी असतं, म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी इझी सब्जेक्ट, बट पीपल हॅव लॉस्ट टच विथ इट. आणि लर्निंग कमी होत जातं ऍज एज, म्हणजे ॲबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स थोडंसं कमी होतं. तो एक छोटासा इनर्शिया असतो, 3 वीक्सचा इनर्शिया असतो. तो तुम्ही ब्रेक केला, 21 डेज असं म्हणतात, 21 डेज इज अ टाइम फॉर यू टू जनरेट एनी न्यू हॅबिट. तर तो तुम्ही ब्रेक केला तर तुम्ही काही करू शकता. तर असं कन्सिस्टंटली कोणाला तरी मदत करणं, मेंटर करणं. आम्ही पर्सनलाइज मेंटरिंग पण खूप करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची पण गरज आहे. नक्कीच मॅडम, फार छान काम तुम्ही करताय. आणि मला वाटतं एक न्यू पर्स्पेक्टिव्ह देणं समाजाला. आणि जसं तुम्ही म्हणालात की लर्निंग बाय डुईंग और प्रूव्हिंग बाय डुईंग, हे आता तुम्ही करताय सध्या, आणि ते आम्हाला दिसतंय तुमच्या सगळ्या कार्यामधनं आणि तुमच्या सगळ्या मार्गदर्शनामधून. 1QVचा उद्देशही तोच आहे. समाज बदलाच्या ध्येयानं आपण 1QV प्लॅटफॉर्मची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि अवेक फाउंडेशन या दोघांचा संयुक्तिक उपक्रम तो आहे, ज्या माध्यमातून आपल्याला 1000 महिला उद्योजिका घडवायच्या आहेत. तर या प्लॅटफॉर्मचा किंवा या मार्गदर्शनाचा महिलांना कितपत उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं? खूपच. जसं मी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की फर्स्ट तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही हे करताय, त्यामुळे अनेक लोकांना तुम्ही पोहोचू शकताय. सगळ्यात महत्वाचं नक्कीच. पहिली गोष्ट आहे की अवेअरनेस क्रिएट करणं आणि पोहोचू शकणं लोकांपर्यंत, आणि त्यांना माहिती असणं की असे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत जिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं गायडन्स मिळू शकतं सक्सेसफुल होण्यासाठी. पर्सनल हेल्प, सॉफ्ट स्किल्स, एंटरप्रेन्योरशिप, टेक्निकल इश्यूज, कुठल्याही तुमच्या लेवलच्या पर्सनल किंवा ऑफिशियल एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. हे पहिले माहिती असणं, कारण बरीच लोक मदत घेतच नाही, त्यांना माहितीच नसतं की अशी मदत मिळू शकते, ती पण फुकट मिळू शकते. कारण आम्ही हे काम प्रोबोनो करतो. प्रोबोनोचा अर्थ हाच आहे की तो अशा लोकांपर्यंत पोहोचावं की ज्यांना त्याचा ऍक्सेस नाहीये किंवा जे ते अफोर्ड करू शकत नाही. आता जर का तुम्ही रुरल इंडियामध्ये वगैरे पूर्वी बघितलं तर दे डिड नॉट हॅव ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, नॉलेज. सो दॅट इज द मिनिंग ऑफ प्रोबोनो. तर हे लोकांना माहिती पण नसतं. तर पहिली गोष्ट तीच आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करून अवेअरनेस आणि रीच वाढवणं, आणि मग दुसरं इकोसिस्टम वाढवत जाऊन त्यांना मदत करणं. आणि जसं मी म्हटलं की सगळ्यात महत्वाचा टेक्नॉलॉजीचा भाग आहे की तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल आज, कितीही छोटा, कितीही सोपा आणि कितीही प्रिलिमिनरी लेवलचा बिझनेस करू शकाल, तिथे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून तो ट्रेमेंडस एक्सपांड करू शकता, तुमचा रीच वाढवू शकता.
तर त्याचा पण गायडन्स लोकांना नसतं. स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस मध्ये हे टेक्नॉलॉजीचा वापर कमी असतो. तर त्याचं महत्व आणि लॉंग टर्म त्याचे बेनिफिट्स आणि कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे प्रत्येकाला आपण गाईड करून त्यांना त्याचा अवेअरनेस निर्माण करून ते वापरण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम, अतिशय छान आणि महिलांना उपयुक्त असं मार्गदर्शन मला वाटतं तुम्ही आजच्या आपल्या सेशन मध्ये केलेलं आहे. आणि या सगळ्या पूर्ण सेशन मधूनच एक छान संदेश मॅडमांनी दिलेला आहे. पण तरीही जाताना तुम्ही मॅडम काय मेसेज द्याल आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना? मला असं वाटतंय की फर्स्ट थिंग इज यू नीड टू हॅव स्ट्रॉंग विल अँड डिटर्मिनेशन अँड बिलीफ इन युअर सेल्फ. आणि सगळ्यात महत्वाचं, you need to take care of your mental, physical and emotional health, because you will go through different types of challenges while doing this. You will be stressed out, you will face lot of resistance, you will be crunched for time, you will be shuttling between so many things. तर तुमची ही हेल्थ जर का चांगली असेल, व्यवस्थित असेल, तर तुम्ही सगळं करू शकता. आणि तिथे पण तुम्ही जर का बघितलं तर हेल्थ मध्ये परत महिला मागे पडतात. They don't give 1 hour time for self exercise or any form of exercise, walk, yoga or meditation. तर तुम्ही कुठल्याही जिम मध्ये साधा बेसिक सर्वे करा, कुठल्याही जिम मध्ये जा, 10% फक्त महिला येतात, त्या पण रेग्युलर नसतात. सगळ्या जिम मध्ये महिलांना डिस्काउंट मिळतं का? कारण ते बेसिकलीच अज्युम करतात की ह्या काही रेग्युलरली येत नाहीत. असा रिसर्च आहे. आता रुजुता करते ती, बरेच तिच्या फेसबुक वरती ती ग्राउंडवर खेळणाऱ्या मुलांचे फोटो पाठवते. खूप मोठ्या मोठ्या मॅचेस आणि हे 12 ते 15 ते 20 वर्षाचे पुरुष सगळे येऊन क्रिकेट खेळत असतात आणि ती मेसेज टाकते, वेअर आर गर्ल्स ऑफ दिस एज? याच एज मधल्या बायका कुठे आहेत, मुली कुठे आहेत, त्या का नाही खेळत? तर फिजिकली स्ट्रॉंग असणं पण खूप महत्वाचं आहे. आणि मी नॅचरोपॅथी आणि इतर जागी जाते, तिथे पण मी जनरल एक डेटा सायन्टिस्ट असल्यामुळे मी नेहमी फीडबॅक घेते. तर सगळे म्हणतात की 60% आर वुमेन हू हॅव हेल्थ प्रॉब्लेम्स. मी खूप जागी विचारलेलं आहे की ते म्हणले आमचे 60 ब्रेकअप असं आहे, 60% फिमेल आणि 40% मेल रेशो आहे. विमेन हॅव मोर हेल्थ प्रॉब्लेम्स. आणि हेल्थचे काही बेनिफिट्स खूप वेगळे आहेत. तर मला असं वाटतं तिथे पण दुर्लक्ष होतं. आणि सगळ्या प्रकारचा स्ट्रेस मॅनेज करता येणं, इमोशन मॅनेज करता येणं हे पण खूप महत्वाचं आहे. तर आय थिंक अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी. तर तिथे पण म्हणजे तुम्ही सर्वे घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की किती बायका रेग्युलरली कुठल्याही एका फॉर्मचा व्यायाम करतात. तर ते पण खूप महत्वाचं आहे. स्वतःला वेळ देणं, स्वतःचे आवड, हॉबीज जोपासणं आणि सेल्फ टाइम देणं हे पण मिसिंग आहे. आणि तिथे हे सगळं करता करता कुठेतरी दॅट वुमन लुजेस हर आयडेंटिटी. शी इज लिव्हिंग फॉर अदर्स, शी इज नॉट लिव्हिंग फॉर सेल्फ. शी इज अ गिव्हर, नॉट अ टेकर. सो आय थिंक अँड देर इज नथिंग रॉंग इन डुईंग दॅट. हे जे माइंडसेट आहे, कंडिशनिंग आहे, ते बदलायला पाहिजे. आणि कोणी असं म्हणत असेल तर त्याला कसं हँडल करायचं आणि दुर्लक्ष करायचं ते पण आपल्याला शिकायला पाहिजे. येस, हेही कळणं फार गरजेचं आहे. फार छान सांगितलं मॅडम तुम्ही आलात आणि बिट्स पुणे बद्दल प्लस महिलांनी कसं कंडिशनिंग बदलायला पाहिजे याबद्दल जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच मॅम. आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींचा आभार मानायला पण मी विसरणार नाही. नक्की सांगा हा आजचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला. खरोखरच आधुनिक सावित्री म्हणूनच या काम करतायत. आणि जिथं जिथं महिलांना अडचणी येत आहेत तिथं तिथं त्या त्याच्यावरती मार्गदर्शन करतायत, प्रशिक्षण देत आहेत आणि त्या सिनारिओ मधनं एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक महिलेला देतात असं मला वाटतंय. आणि आपलाही उद्देश तोच आहे, एका वेगळ्या ध्येयानं झपाटलेल्या महिलांना एकत्र येऊन त्या माध्यमातून आपल्याला समाज बदलायचा आहे. तर जॉईन व्हा 1K वीला आणि सुरुवात करा तुमच्या स्वतःच्या आयडेंटिटी बदलाची आणि समाज बदलाची. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर 1KV. आणि आय एम शुअर थोड्या दिवसांनी 1K वी शुड बिकम 1 मिलियन KV, 1 बिलियन KV, 1 ट्रिलियन KV. येस येस, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. जर आपण सोबत असू तर नक्की आपण हे पूर्ण करू मॅडम. नक्कीच. नक्की. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मॅम.